नमस्कार मित्रांनो. महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या पुन्हा एकदा मराठी भाषेचा वणवा पेटलेला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्य सरकारच्या परिवहन खात्याला थेट धारेवर धरलेलं आहे. निमित्त ठरलं ते म्हणजे रिक्षा आणि टॅक्सी परवान्यांसाठी मराठी भाषेची सक्ती शिथिल करण्याचा प्रयत्न. नेमकं काय घडलंय? सरकार कोणाचे लाड करतंय आणि राज ठाकरे यांनी दिलेला तो सज्जड दम नक्की काय आहे? या प्रकरणाचा सविस्तर आढावा आज आपण घेणार आहोत. स्वागत आहे तुमचं आपल्या हक्काच्या चॅनलवर, म्हणजेच आपला माणूस यूट्यूब चॅनलवर. नमस्कार मंडळी, मी गंगाधर तितिरमारे. मित्रांनो, महाराष्ट्रात रिक्षा टॅक्सींचा परवाना म्हणजे परमिट मिळवण्यासाठी मराठी येणं ही एक अनिवार्य अट आहे. पण या चालकांचा थेट संबंध सामान्य मराठी जनतेशी येतो. मात्र गेल्या काही दिवसांपासूनच परिवहन खात्यांमध्ये या नियमात बदल करण्याचा प्रयत्न म्हणजे हालचाली सुरू असल्याच्या बातम्या समोर आलेल्या आहेत. यामध्ये महत्त्वाचं म्हणजे राज ठाकरेंनी केलेलं विधान. असं म्हटलं जातं की परप्रांतीय चालकांना परवाना मिळवणं सोपं जावं यासाठी मराठी भाषेची ही अट शिथिल केली जाऊ शकते. राज ठाकरेंचा नेमका याच गोष्टीला विरोध आहे. जर महाराष्ट्रात राहून व्यवसाय करायचा असेल तर इथली राज्यभाषा का नको, हा त्यांचा मुख्य सवाल आहे. यामध्ये राज यांनी आपल्या सोशल मीडियावर पोस्ट केलेले या पोस्टमध्ये सरकारला काही टोकदार प्रश्न विचारलेले आहेत. त्यामध्ये नियमांची पायमल्ली कोणासाठी आहे? इतर राज्यात तिथल्या स्थानिक भाषेला आदर केला जातो व मग महाराष्ट्रातच नियमांची मोडतोड कोणासाठी आहे? व यामध्ये दुसरी गोष्ट म्हणजे वोट बँक पॉलिटिक्स. केवळ उत्तर भारतीय मतांच्या राजकारणासाठी सरकार मराठी भाषेची बळी देतंय का? व दुसरी गोष्ट म्हणजे प्रशासनांवर ताशेरे आहेत का? सरकारी अधिकारी हे नियम बदलण्यासाठी कोणत्या दबावाखाली काम करत आहेत का? व यामध्ये महत्त्वाचं म्हणजे राज ठाकरे यांनी स्पष्ट सांगितलं आहे की जर सरकारने मराठी भाषेचा अपमान केला तर मनसे स्टाईलने उत्तर दिलं जाईल. हा केवळ राजकीय इशारा नाही, तर प्रत्येक मराठी माणसाच्या मनातल्या संतापाचा आवाज आहे. यामध्ये महत्त्वाचं, आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हे पाऊल उचललं जातंय का, असा प्रश्न आता उपस्थित होतोय. महायुती सरकार एकीकडे मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळवण्यासाठी प्रयत्न करत असल्याचं सांगत आहे तरी पण, आणि दुसरीकडे अशा नियमांमध्ये सवलत देतं. ही दुटप्पी भूमिका असल्याची टीका राज ठाकरे यांनी केलेली आहे. या भूमिकेमुळे पुन्हा एकदा महाराष्ट्रात मराठी विरुद्ध परप्रांतीय हा वाद उफाळून येण्याची शक्यता आहे. पण आपला माणूस म्हणून आपला विचार केला तर हे लक्षात येतं की कोणत्याही राज्याची भाषा ही त्या राज्याची ओळख असते. ती ओळख पुसण्याचा प्रयत्न झाल्यास जनता गप्प बसणार नाही. या पोस्टनंतर सोशल मीडियावर राज ठाकरेंच्या भूमिकेला प्रचंड पाठिंबा मिळालेला आहे. तरुणाई म्हणते की आम्हाला आमची भाषा महत्त्वाची आहे. जर रिक्षा चालकाला तुमची भाषा समजत नसेल तर प्रवासात होणारे वाद, गैरसमज कोण टाळणार? राज ठाकरेंच्या या एका पोस्टमुळे परिवहन खात्याला आता बॅक फूटवर जावं लागलेलं आहे. यामध्ये महत्त्वाचं म्हणजे तर मित्रांनो, हे होतं राज ठाकरे आणि परिवहन खात्यांच्या वादाचं संपूर्ण प्रकरण. मराठी भाषेच्या रक्षणासाठी राज ठाकरेंनी घेतलेली ही भूमिका तुम्हाला कशी वाटलेली आहे? सरकार खरोखरच मराठी भाषेचा अपमान करतंय का? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्स बॉक्समध्ये आम्हाला नक्की सांगा. व महाराष्ट्राच्या राजकारणातील आणि तुमच्या हिताच्या अशाच महत्त्वाच्या घडामोडीसाठी पाहण्यासाठी आपल्या मराठी माणूस म्हणजे आपला माणूस या यूट्यूब चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबून व्हायला विसरू नका. तोपर्यंत पाहत राहा माझे यूट्यूब चॅनल म्हणजे आपला माणूस यूट्यूब चॅनल. तोपर्यंत धन्यवाद.